पत्रकार याच्या सहमतीने आम्ही दोन शब्द बोलतो. आधी त्याचा विषय होता. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाही स्थापन करत असताना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार बांधवांना ते स्थान दिलेले मानाचं. जेव्हा इथं सभागृहामध्ये कोणती बॉडी आहे, कोणत्या जनतेतले लोक प्रतिनिधी निवडून आल्यानंतर पत्रकाराचा समन्वय असल्याशिवाय तिथला सभागृह व त्या गावचा कारभार चालत नाही. आपण बातमी दिली माझी नगराध्यक्षाचं एवढंच म्हणणं होतं की ते बातमी लावण्याच्या अगोदर किंवा त्या कोणाचं काम जर चुकीचं असेल तर त्याच्या अगोदर सभागृहातल्या मुख्य अधिकारी किंवा सभागृहातल्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष चर्चा करून त्याच्यात समन्वयाने काही मार्ग निघला असता एवढंच त्याच्या म्हणण्याचा माझा उद्देश होता. त्यांनी पत्रकारांना कोणा हिनवण्याचा प्रयत्न केला नाही किंवा पत्रकारांमुळे काही होत नाही असं नाही. पत्रकारांना सरळ होते जिथं आम्ही चुकतो तिथं आपण लोकशाहीमध्ये दिशा दाखविणारे काम करतो आणि ते आजपर्यंत वेळोवेळी तालुका पत्रकार संघातले सर्व पत्रकारांनी ते मार्गदर्शन केल्यामुळं त्या शहराच्या विकासामध्ये भर झालेली आहे. एवढंच त्यांना सांगायचं होतं. आपण त्यांच्या शब्दाचा गैरअर्थ काढू नये एवढंच मी नम्र विनंती करतो. म्हणजे याचा अर्थ की आम्ही तुम्हाला बातमी करण्याच्या अगोदर समन्वय करून आपण एक विकासाचे दोन्ही चाका आहोत, पत्रकार आणि नगरसेवक आम्हाला तुमच्याशी कधी समन्वय केलेला आहे. समन्वय करण्याच्या उद्देशाने पत्रकार परिषद घेतली. आनंदराव पत्रकार आणि नगरसेवक यांचं समन्वय साधण्याच्या उद्देशानेच नगराध्यक्ष प्रतिनिधी परवीन देशमुख व माजी नगराध्यक्ष छत्रपती कानडे विद्यमान सर्व नगरसेवक यांनी ही पत्रकार परिषद घेतली. तिथं कुठेतरी आपलं डिस्टर्ब झालंय त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये पॅकअप व्हावं आणि विकासाला गती यावं यासाठी हे पत्रकार परिषद आहे. धन्यवाद. सगळं एवढं दैनिक गावाच्या दंगे चालू आहे ना, सगळे सुज्ञ नगरसेवक त्या बातमीमध्ये वाचा काय लिहिलं. प्रवीण देशमुख नगराध्यक्ष प्रतिनिधी 2 दिवसात युद्ध पातळीवर काम करून रस्ता करणार असं लिहिलेलं आहे पहिल्या दिवसच्या बातमीत. असं तुमची प्रतिक्रिया आहे. आणि दुसऱ्या दिवसच्या बातमीत लिहिलं दैनिक गाववाल्याच्या बातमीनं काम चालू झालं आणि उपनगराध्यक्ष मुक्तदर पठाण खुर्ची टाकून बसून रस्ता करून देत आहे. तुम्ही बातम्यात वाचत ना आणि दैनिक गाववाल्याच्या दणकाने पत्रकाराच्या नावाने शिमगा उठवायला. ते विषय आता संपला. दुसरे काही बोलायचे विचार आता माझी अपेक्षा एकच आहे तुमच्याकडून काय अजून एक मिनिट घ्या इकडे थांबा मी बोलतो. हे सगळं एक मिनिट नाही ना करू द्या काय हरकत नाही रेकॉर्डिंग करू द्या. मी तुम्हाला या सगळ्या ठिकाणी पत्रकारांना एवढंच विषय हे करतो की आपली पातळी खूप उच्च दर्जाची. आपण असं का हे करताय. आम्ही आमच्या मनामध्ये तुमचं स्थान मोठं आहे. आम्ही पण नगरसेवक आहोत. तुमच्या एका बातमीमुळं या ठिकाणी जर काही डिस्टर्ब होत असेल तर त्याचा त्रास तुम्हालाच नाही नागरिकांना आम्हाला होणार आणि योगायोगाला आपल्या येणाऱ्या निधीला होणार आहे. कारण आपल्या गावचा जो विकास चालू आहे त्या विकासामध्ये जर आपण चांगल्या बातम्या दिल्या तर विकास चांगला होईल ना. तुम्हाला राग येण्याचा काही उद्देशच नाही. त्या तुम्हाला राग याच्यासाठी आम्ही बोलिलच नसतं. तुम्हाला वैयक्तिक बोलिलं असतं. जर माझा राग जर काही असला तर विशेष तुम्ही माझा राग धरण्याचं कारण नाही. तुमच्या प्रयत्नामुळे मी 3 वर्ष चांगले काढलेले आहेत. आज सुद्धा तुमचं नगराध्यक्षाला चांगलंच पाठबळ आहे. पण तेच समन्वय राहावा. आपल्या विकासाची गती थांबू नये आणि आपल्या एखाद्या चुकीमुळं एखाद्या जर पत्रकार एखाद्या चुकत असेल आपला बंधू असेल ते त्याला सांगणं आमचं कर्तव्य. आम्ही चुकत असलो तुम्ही आम्हाला सांगणं कर्तव्य. याचा अर्थ आम्ही तुम्हाला विनवण्यासाठी आमच्या नगरपंचायत मध्ये आम्ही पत्रकार परिषद कशाला घेणार. आम्ही तुमच्याकडे डायरेक्ट येऊन बोललो असतो. हे काही उद्देश नाही. तुम्ही असं मनात कोणी पत्रकार तुम्ही मनात असं काळ ठेवू नका. तुम्हाला या ठिकाणी हिनवण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही किंवा तुमच्या बातमीमुळे असा आमचा उद्देश नाही. पण आमचं एकच म्हणणं आहे जी विकासाची गती चालू आहे ती विकासाची गती चालू राहावी आणि त्याला अजून गती मिळावी. त्यासाठी तुम्ही आम्हाला बोला ना हरकत नाही ना. ती गती वाढावी त्याच्यामध्ये अजून नवीन आपल्या शहरासाठी काही करता येत असेल काही या ठिकाणी नळाचं पाणी जाते त्याची बातमी करा ना. तुम्ही नागरिकांना आवाहन करा सगळ्यांनी थुट्या लावा म्हणून. तुमच्याकडे आहे ना शस्त्र आहे तुमच्याकडे खूप मोठं. आम्ही चुकत असेल तर ठीक आहे व्यक्तिशः माझ्या नावाने बातमी करा. मी तयार आहे काही विषय नाही त्याच्यात.
पण माझं म्हणणं सगळ्या पत्रकारांना हेच विनंती आहे की विकासाची गंगा आहे, साहेब खूप देत आहेत. आदरणीय लोकनेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांचा महाराष्ट्रामध्ये कोणत्याही नगरपंचायतला निधी नाही, एवढा निधी अर्धापूरला आहे. आणि कोणी तुम्ही जरी म्हणत असला तरी अशोक चव्हाणचाच निधी आहे आणि त्यांनी निधी आणलेला आहे. आणि तो निधी त्यांनी त्या ठिकाणी त्यांना जगडावं लागतं. या ठिकाणी आम्हाला निधी कुठं टाकायचा, आम्हाला जगडावं लागतं. त्या ठिकाणी ते काम करून घ्यावं लागतं. आपल्या एखाद्या बातमीमुळे एखादा गुत्तेदार जर काम करीत नसेल, ते गुत्तेदार जर एखादा आपल्या बातमीमुळे जर ते काम डिले करीत असेल, लवकर करीत नसेल, त्याच्यात जनतेचं नुकसान आहे, तुमचं नुकसान आहे, योग आहे, पण आमचं नुकसान आहे. कारण पत्रकारिता ही दिशादर्शक आहे. तुमचा पत्रकारिता सगळ्याला दाखवणार आहे. त्याच्यामुळे निश्चितच तुमच्या मनामध्ये काही जर माझ्याविषयी किंवा मी बोललो म्हणून हे झालं असेल पत्रकार साहेब, तर निश्चितच तुमची माफी मागतो. विषय ते माफी मागण्याचा नाही आणि तुम्हाला हिलवण्याचा सुद्धा नाही. मी तुम्हाला जर कोणाला म्हणायचं असलं तर व्यक्तिक म्हणलो असतो, त्याच्यात काही निश्चित नाही, सगळ्या समोरचं काहीच नाही. हा, जे माझ्या नावाला तुम्ही जे म्हणताय त्याचाच निधी आहे, त्यांचाच निधी आहे. तुम्ही काही जरी म्हणलं तर निधी त्यांचा आहे. ये जो काम हो रहा है अशोक चव्हाण साहब की वजह काम चव्हाण सगळ्या पत्रकाराला विनंती आहे, आपला कार्यक्रम संपलेला नाही. आता तुमच्या परवानगीनं ही पत्रकार परिषद असं मी संपली असं गैर धरू का? ही एक पहिला टप्पा झाला. पत्रकार परिषद आपली संपलेली आहे. आपला विषय दुसरा आहे. याच्यामध्ये एक विषय महत्वाचा आहे. बसवेश्वर चौक तामसा रोड इथं खेड्यापाड्यातील लोक येतात साहेब, राष्ट्रीय महामार्ग आहे, त्या ठिकाणी शौचालय झाला की विषय आता बोलू ना. मी विचारला होता, मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आम्ही पत्रकारिता करत आहोत, आम्हाला या ठिकाणी ऐकून तुम्ही ऐका, समाधान करतो. माहूर आदापूर रस्ता चालू आहे. आपल्या रस्त्याचं तिथलं रुढीकरण झालेलं आहे. ते रुढीकरण नाल्या कम्प्लीट नाल्यावर फायबरचे आम्ही शौचालय बसली आलो. मजाक करेगा मंगळवारच्या पावसाने शहरातील लोकांच्या घरात पाणी शिरलं होतं आणि याबाबत नगरपंचायत मार्फत कलेक्टर ऑफिसला आपत्ती व्यवस्थापन मार्फत तातडीनं काहीतरी त्यांची व्यवस्था करण्यासाठी निधी असतो, ते तर मिळालं नाही. त्याच्यानंतर असंच पाणी परत लोकांच्या घरात जाऊ नये याबाबत आपण काही उपाययोजना केल्या नाही. त्या दिवशी जी अतिवृष्टी झाली त्या संदर्भात आम्ही नगरपंचायतीनं अहवाल तयार केला आहे. तर ते अहवाल तहसीलदार साहेबांकडे दाखल केला आहे. तहसीलदार साहेबांची एक टीम आता आणि आपली टीम दोन्ही मिळून ते डबल सर्वे करणार आहे आणि त्याच्यातून जे गरजू आहेत, जे जे नुकसान झाले अशा लोकांना ते लवकरात लवकर मदत करणार आहे. आमची यंत्रणा सक्षम आहे, पण अचानक जर अतिवृष्टी झाली 200-150 मिलीमीटर पाणी पडल्यावर तर आपण ऐन टाइमला काहीच करू शकणार नाही ना. अचानक पाणी पडलं त्याप्रमाणे नागरिकांना या संदर्भात आम्ही चौकशी माहिती घेऊन तुम्हाला पुण्याच्या एखाद्या चर्चेच्या संदर्भात त्याची माहिती तुम्हाला देऊ. आता राहिला विषय एक थोडा